Preparation of alcohol by adding Grignard reagent to carbonyl compounds. हे एक जनरल फॉर्म्युला आहे कार्बोनिल कंपाऊंडचा सी डबल बॉन्ड ओ. त्याच्यामध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट जनरल फॉर्म्युला घेतला आहे RMgX. जेव्हा जेव्हा आपण ग्रिग्नार्ड रिएजंट वापरतो तेव्हा ड्राय इथर वापरणं कंपल्सरी आहे. ग्रिग्नार्ड रिएजंटची स्पेशालिटी अशी आहे की ग्रिग्नार्ड रिएजंटमधला जो अल्काइल ग्रुप आहे तो अल्काइल ग्रुपचा कार्बन हा मॅग्नेशियमला अटॅच आहे आणि मॅग्नेशियम हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन कार्बन. म्हणून ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये कार्बनवरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे कारण मॅग्नेशियमवरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे. अदरवाईज बाकीच्या कार्बन कंपाऊंडमध्ये कार्बन इफ इट इज बॉन्डेड टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कार्बनवरती नेहमी डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येतो. जसं की कार्बोनिल कंपाऊंडमध्ये सी डबल बॉन्ड ओ असल्यामुळे कार्बनवरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता हा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती असल्यामुळे ग्रिग्नार्ड रिएजंटमधल्या अल्काइल ग्रुपमधला जो कार्बन आहे म्हणजे अल्काइल ग्रुप हा या कार्बनवरती अटॅक करेल आणि कार्बनला अटॅच होईल. त्यामुळे हा जो R आहे आपला ग्रिग्नार्ड रिएजंटमधला तो या कार्बनला अटॅच झाला. आता ह्या कार्बनला अटॅच होताना कार्बन ऑक्सिजनमधला जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड ब्रेक होईल आणि हा जो MgX आहे पॉझिटिव्ह एंड ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट तो ऑक्सिजनला अटॅच होईल, तो OMgX असं फॉर्म करेल. आता हे अनस्टेबल इंटरमिजिएट असल्यामुळे त्याचं हायड्रॉलिसिस करायचं आहे. नंतर हायड्रॉलिसिस करताना ॲसिड हायड्रॉलिसिस आहे. ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये हायड्रॉलिसिस म्हणजे वॉटर ॲड करायचं आहे. सो H आणि OH ॲड करायचं. H हा नेहमी ऑक्सिजनच्या साईडला आणि OH हा नेहमी MgXच्या साईडला ॲड होईल आणि मग आपल्याला O आणि H मिळून OH म्हणजे अल्कोहोल मिळेल. हा R जो आहे हा ग्रिग्नार्ड रिएजंटमधून आलेला आहे आणि ह्या दोन व्हॅलन्सी आहेत त्या कार्बनच्या ओरिजिनल व्हॅलन्सी आहेत. इन दिस वे आपल्याला अल्कोहोल मिळेल. आता हा अल्कोहोल कुठला मिळणार आपल्याला, प्रायमरी मिळणार, सेकंडरी मिळणार, टर्शरी मिळणार, ते डिपेंड असेल ह्या कार्बनला कुठल्या कुठल्या व्हॅलन्सी लागले. म्हणजे आपला ओरिजिनल कार्बोनिल कंपाऊंडमधला जो कार्बन आहे सी डबल बॉन्ड ओचा त्याला कुठल्या व्हॅलन्सी लागलेत त्याच्यावर डिपेंड आहे की आपल्याला इकडे प्रायमरी अल्कोहोल मिळणार, सेकंडरी मिळणार का टर्शरी मिळणार. आता ह्या कार्बनच्या व्हॅलन्सी जर हायड्रोजनने सॅटिस्फाय केलेली असतील दोन्ही व्हॅलन्सी तर ते ओरिजिनल असेल HCHO म्हणजे फॉर्माल्डिहाइड असेल. म्हणजे इथे पण या दोन्ही व्हॅलन्सी Hच असतील दोन्ही व्हॅलन्सीला किंवा दोन्ही बॉन्ड जे असतील ते कार्बन हायड्रोजन असतील. म्हणजे जे इंटरमिजिएट मिळेल तिथे आपल्याला हे दोन्हीही H असतील कारण हा R आहे तो ग्रिग्नार्ड रिएजंटमधला आहे आणि प्रॉडक्ट आपल्याला मिळेल RCH2OH, RCH2 आणि इकडे OH म्हणजे प्रायमरी अल्कोहोल मिळेल. आता या कार्बनच्या दोन्ही व्हॅलन्सीमध्ये एक जर हायड्रोजन असेल एक जर अल्काइल ग्रुप असेल तर आपल्याला इथे बघा हे असं इंटरमिजिएट मिळेल, एक हायड्रोजन एक अल्काइल ग्रुप आणि जे प्रॉडक्ट मिळेल ते सेकंडरी अल्कोहोल मिळेल कारण हा R आहे तो ग्रिग्नार्ड रिएजंटमधला आणि हे ओरिजिनल H आणि R'. जर ह्या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये ह्या कार्बनला दोन्ही Rच असतील, अल्काइल ग्रुप असतील तर आपल्याला इथे दोन्हीही Rच मिळतील आणि आपल्याला इंटरमिजिएट असं मिळेल R', R" आणि हा जो R आहे तो ग्रिग्नार्ड रिएजंटमधला असणार आहे. त्या प्रॉडक्ट जे मिळणार आहे आपल्याला ते टर्शरी अल्कोहोल मिळणार आहे. सो फॉर्मल्डिहाइड विल गिव्ह यू प्रायमरी अल्कोहोल, एनी अदर अल्डिहाइड विल गिव्ह यू सेकंडरी अल्कोहोल and ketone will give you tertiary alcohol.